नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर 1457 जागेसाठी काल न्यायालयाकडून फायनल जजमेंट कोर्टची येणार होती। त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापर्यंत ही न्यूज पोहोचली देखील असेल की 12th+ डिग्रीवाल्यांच्या साईडने जो आहे तो कोर्टची फायनल ऑर्डर आलेली आहे, त्यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, मान्य उच्च न्यायालयाकडून काल DVTची जी काही 1457 जागा भरती संदर्भात फायनल जजमेंट देण्यात आलेली आहे। त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जो काही कोर्टचा निर्णय आलेला आहे त्यानुसार आपण कोर्टचा निर्णय जो आहे तो सर्वोपरी मानतो। त्यामुळे इथे कोणालाही कमी लेखायचं कारण नसणार आहे, 12th+ डिग्रीवाले असो किंवा डिप्लोमावाले असणार आहे। ठीक आहे, प्रत्येकाला आपल्या घटनेने संविधानाने अन्यायाविरुद्ध किंवा स्वतःच्या अधिकाराविरुद्ध लढण्याचे स्वातंत्र्य या ठिकाणी दिलेलं आहे। त्यामुळे आता तुम्हाला काम करायचं आहे, एकमेकाला ट्रोल करत बसण्यापेक्षा आपली नियुक्ती कशी लवकरात लवकर करून घेता येईल याचा पाठपुरावा करणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे। त्यामुळे तुम्हाला काय करावं लागणार आहे, स्थानिक जे काही मंत्री असतील किंवा जे काही स्थानिक DVTचे अधिकारी असतील त्यांच्याकडे तुम्हाला जाऊन पाठपुरावा करावा लागणार आहे की सर आमची नियुक्तीपत्र कधी देण्यात येणार आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी वैयक्तिकरित्या जाऊन विनंती करावी लागणार आहे किंवा त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करावा लागणार आहे। ठीक आहे, तर पहा, आपण जो काही कोर्टच्या आदेशानुसार 8 जूनपर्यंत जवळपास आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 4 आठवडे या ठिकाणी पूर्ण होत आहेत। ठीक आहे, फायनल ऑर्डर जर पाहिली, द इफेक्ट अँड ऑपरेशन ऑफ द ऑर्डर पास्ड बाय धिस ट्रिब्युनल टुडे शॅल स्टेड फॉर 4 वीक्स फ्रॉम द डेट ऑफ धिस ऑर्डर। ओके, ज्या काही ऑर्डर्स देण्यात आलेल्या होत्या त्यानुसार जवळपास 4 आठवडे म्हणजे 8 जूननंतर, ठीक आहे, 8 जूननंतर विद्यार्थी मित्रांनो जवळपास 4 आठवडे या ठिकाणी झालेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, 8 जूनपर्यंत जर आपण पाहिलं तर 8 जूननंतर कोर्टच्या ज्या काही सुट्ट्या आहेत, ठीक आहे, कॅलेंडर जर आपण पाहिलं, काल तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की 8 जूनपर्यंत काय आहेत कोर्टकडून सुट्ट्या, न्यायालयीन सुट्ट्या आहेत। ठीक आहे, त्यानुसार कोर्टच्या आदेशानुसार आपण ऑलरेडी इतके दिवस तुम्ही सर्वांनीच वाट पाहिलेली आहे, आता मागे हटायचं कारण नसणार आहे। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, नियुक्तीसाठी कशी लवकरात लवकर भेटेल त्याचा पाठपुरावा करावा लागणार आहे। ठीक आहे, आता कोर्टची ही फायनल ऑर्डर पहा, या ठिकाणी नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे। दी ओरिजिनल ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी पाहू शकता 11/20/2023 अँड ओरिजिनल ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे। बोथ स्टँड्स आर डिसमिस्ड। ओके, या ठिकाणी काय म्हणण्यात आलेले, बोथ स्टँड्स आर डिसमिस्ड, दोन्ही या ठिकाणी डिसमिस करण्यात आलेले, खारिज करण्यात आलेलं आहे। ठीक आहे, नंतर आहे इन व्ह्यू ऑफ डिसमिसल ऑफ ओरिजिनल ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी पाहू शकता दी मिसलेनियस जे काही ॲप्लिकेशन नंबर आहे या ठिकाणी देण्यात आलेला आहे। देअर इन स्टँड डिस्पोज्ड ऑफ म्हणजे सर्व या ठिकाणी काय आहेत, याचिका या ठिकाणी खारिज करण्यात आलेली आहे, बंद करण्यात आलेलं आहे। ठीक आहे, सो आता इथून पुढे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुनावणी होणार नाही, हे फायनल ऑर्डर या ठिकाणी देण्यात आलेले आहे। याच्यानंतर तुम्हाला नियुक्तीचे आदेश तर यात देण्यात आलेले आहेत, परंतु जे स्थानिक DVTचे अधिकारी आहेत त्यांच्याकडे तुम्हाला पाठपुरावा करावाच लागणार आहे। ठीक आहे, देअर शॅल बी नो ऑर्डर ॲज टू कॉस्ट। ठीक आहे, आता इथून पुढे कोणत्याही प्रकारची या ठिकाणी सुनावणी घेतली जाणार नाही किंवा या संबंधित DVT 1457 पदभरती संबंधित न्यायालयामध्ये कुठल्याही प्रकारची याचिका आता दिली जाणार नाही। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, हे जजमेंट या ठिकाणी फायनल जजमेंट जे आहे ते कोर्टकडून पास झालेली आहे। फक्त मी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की नियुक्ती कशी लवकरात लवकर आपल्याला घेता येईल याचा पाठपुरावा करणे आवश्यक असणार आहे। ओके, सो ही जजमेंट आलेली आहे फायनली कोर्टकडून। त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजच असेल की जो काही निर्णय आहे कोर्टचा आपण सर्वतोपरी मानतो। ठीक आहे, सो त्यानुसार तुम्ही फक्त आता तुमच्या जॉईनिंगवरती फोकस करायचं आहे। ठीक आहे, भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन अशीच। तर आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन, धन्यवाद।